महिलांना लेजिस्लेशन मध्ये 33% आरक्षण देणारं विधेयक हे लोकसभेमध्ये नामंजूर झालंय, ते पडलंय. 131 घटना दुरुस्ती विधेयक हे 2026 साली जे आता आलं होतं ते विरोधकांनी मतं न दिल्यामुळे पडलेलं आहे. 298-230 असं विधेयकाला मताधिक्य असताना सुद्धा ते नेमकं का पडलं हे सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही. बरं, महिलांना आरक्षण मिळणार होतं म्हणजे जवळजवळ 50% लोकसंख्येचा भाग असणाऱ्या एका वर्गाला आरक्षण मिळणार होतं, त्यामुळे महिला खुशीतच होत्या. त्यामुळे नेमकं आरक्षण मिळणार म्हणजे काय मिळणार हे अनेक महिलांना माहिती नसताना सुद्धा त्यांचा उत्साह द्विगुणित होता. अनेक माध्यमांमध्ये त्याच्या चर्चा रंगत होत्या. सत्ताधाऱ्यांकडनं त्याचा कुठेतरी जल्लोष सुरू झाला होता की महिलांना आम्ही आरक्षण मिळवून देणार आहोत, म्हणजे काहीतरी वेगळं मिळवून देणार आहोत. पण नेमकं काय मिळणार होतं अनेक मोठ्या महिला वर्गाला काय, तर सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा प्रश्न पडला. बरं, हे विधेयक नामंजूर झाल्यानंतर विरोधकांनी मात्र जल्लोष केला की आम्ही संविधान वाचवलं, संविधानावरचा हल्ला परतवून लावला. तर सत्ताधाऱ्यांनी मात्र हे बोलायला सुरुवात केली की महिलांचा जो हक्क होता तो विरोधकांनी हिरावून घेतलाय आणि त्या विरोधात त्यांनी देशभरात निदर्शनं सुरू केलेली आहेत. नेमकं काय प्रकरण काय आहे, काय होतं 131 घटना दुरुस्ती विधेयक? जर महिलांना आरक्षण देणारं होतं तर ते नामंजूर का झालंय? 298-230 इतकं मताधिक्य असताना सुद्धा जाणून घेऊया या युट्यूब व्हिडिओ मधनं. नमस्कार, मी अक्षय ठाकूर आणि एकाग्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला मी तुमचं स्वागत करतो. समजून घेऊया 131 घटना दुरुस्ती विधेयक आलेलं आहे. 131 घटना दुरुस्ती विधेयक 2026 साली आलेलं आहे. शेवटची घटना दुरुस्ती जी आहे ती 106वी आहे, जी 2023 साली करण्यात आली आणि हे घटना दुरुस्ती विधेयक क्रमांक आहे 131. 106वी घटना दुरुस्ती 106वी घटना दुरुस्ती जी साधारणपणे 2023 साली पार पडली. त्याच्यामध्ये सुद्धा महिला आरक्षणाच्या संदर्भातले अनेक मुद्दे होते, ज्याच्यामध्ये महिलांना लेजिस्लेशन मध्ये म्हणजे लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% जागा राखीव करण्यात येणार होत्या आणि हे 106वं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट होता, ज्याचा बिल क्रमांक होता 128 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. आणि आता जे घटना दुरुस्ती विधेयक जे पारित होऊ शकलं नाही ते होतं 131वं. अनेकांचा घोळ होत असतो की घटना दुरुस्त्या आतापर्यंत किती झालेल्या आहेत, तर घटना दुरुस्त्या आतापर्यंत झालेल्या आहेत 106 आणि घटना दुरुस्ती विधेयक जे आता आणलं होतं जे पारित होऊ शकलं नाही ते होतं 131वं. बरं, जर 106वं घटना दुरुस्ती कायदा ज्याच्यामध्ये महिलांना आरक्षण ऑलरेडी देण्यात आलेलं होतं, 33% आरक्षण त्याच्यामध्ये जाहीर करण्यात आलेलं होतं, ज्याची अधिसूचना सुद्धा काढली जाणार आहे आता काही दिवसांमध्ये, कारण त्याची अधिसूचना काढायची राहिली आहे. हे काँग्रेसच्या एका खासदारांनी निदर्शनास आणून दिलं. ते आरक्षण असताना नवीन घटना दुरुस्ती विधेयक आणून त्याच्यामध्ये नव्याने आरक्षण देण्यात आलं. त्यात फरक काय होता, अनेकांचा इकडे घोळ होतो. तर ह्याच्यामध्ये 106व्या घटना दुरुस्ती विधेयक कायद्यामध्ये उल्लेख असा होता, 2026च्या नंतर जी कोणती सेन्सस पार पडेल, 2026च्या नंतर पार पडते ती सेन्सस ऍक्च्युअली 2026चीच आहे, कारण 2021 साली जी सेन्सस व्हायला हवी होती नियमितपणे ती होऊ शकली नाही कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे. 2021ची सेन्सस झाली नाही, 2021ची. त्याच्या आधी 2011ची सेन्सस जी झालेली होती, ज्याच्या आधी 2011च्या आधी 2001, 1991 अशा सेन्सस आपल्या देशात पार पडलेल्या आहेत. आणि सेन्सस पार पडत असताना आर्टिकल 82 आपल्या संविधानामध्ये मेन्शन करतो की डिलिमिटेशन दर 10 वर्षांनी होणं गरजेचं आहे. म्हणजे दर 10 वर्षांनी सेन्सस झाली की त्या आकड्यांच्या आधारावरती दर 10 वर्षांनी आपल्याकडे डिलिमिटेशन होणं गरजेचं आहे. पण 1971 सालची ही गोष्ट आहे. 1971 पर्यंत असं चित्र देशामध्ये निर्माण झालं होतं की 1950-60च्या दशकामध्ये जेव्हा जेव्हा लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये राबवला, त्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम, कुटुंब नियोजन हे दक्षिणेतल्या राज्यांनी व्यवस्थित राबवलं, गुड गव्हर्नन्स केलं, अनेक पॉलिसीज ज्या होत्या त्या व्यवस्थित राबवल्या. त्याच्यामुळे दक्षिणेतल्या राज्यांची लोकसंख्या नियंत्रित राहिली, मात्र उत्तरेतल्या राज्यांची, खास करून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश या राज्यांची लोकसंख्या ही वाढत गेली. आणि ही लोकसंख्या वाढत असल्यामुळे 1971 येईपर्यंत साधारणपणे उत्तरेतल्या राज्यांची म्हणजे नॉर्दर्न स्टेटची लोकसंख्या ही अधिक वाढली होती आणि सदर्न स्टेटची लोकसंख्या मात्र खालावत चाललेली होती. आणि याच्यामुळे डिलिमिटेशन करताना झालं असं होतं की सदर्न स्टेटची जे मतदारसंघांची संख्या आहे, आमदारांची संख्या आहे, खासदारांची संख्या आहे ती घटत चालली होती. आता आमदार खासदारांची संख्या घटताना महत्वाचा मुद्दा काय होतो, राजकीय ताकदीचा. आमदारांची ताकद कमी होते. आमदारांची ताकद कमी झाल्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीमध्ये म्हणा, राज्यसभा निवडणुकीमध्ये म्हणा, तिथे असणारी जी ताकद असते ती राज्यांची कमी होत जाते. खासदारांची संख्या कमी झाल्यावर तर थेट त्याचा लोकसभेच्या निवडणुकीवरती परिणाम होतो. आणि तुम्ही बघाल की 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशात जेवढे पंतप्रधान झाले
त्यातल्या 80 ते 90% पंतप्रधान असणाऱ्या व्यक्तींनी आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा उत्तरेतल्याच राज्यामध्ये जाऊन खास करून उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली. आत्ताचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अगदी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू असतील, यांचं मूळ उत्तर प्रदेश नाही. जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल बोलायचं तर काश्मीर खोऱ्यातले ते मूळ प्रांतातले, आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलायचं तर मूळचे ते गुजरातचे. परंतु या सर्वच पंतप्रधान पदाच्या दावेदार असणाऱ्या उमेदवारांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन निवडणूक लढवल्या याच्यासाठी, कारण युपी सारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या, जास्त खासदार असणाऱ्या राज्यात निवडणूक लढवली तर त्या राज्यावर प्रभाव पडतोच, पण त्याच्या आसपासच्या राज्यांवरती प्रभाव पडतो. आणि याच्यामुळे तुम्ही बघू शकता की उत्तरेतल्या राज्यांची ताकद ही अगदी स्वातंत्र्यानंतर काळापासूनच वाढत होती, जी आत्ताच्या नंतरच्या काळात लोकसंख्या वाढत असल्यामुळे सतत वाढत गेली होती. 1971च्या सुमारास सेन्ससमध्ये हे प्रकर्षाने आढळून आलं की जर आता पुन्हा सेन्सस पार पडलेली आहे, त्याच्यानुसार डिलिमिटेशन घेत ही संख्या अजून वाढणार आहे. त्यामुळे 1976 जेव्हा सदर्न स्टेट्सने निषेध नोंदवला आणि आपला विरोध दर्शवला, तेव्हा 1976 साली इंट्रोड्यूस करण्यात आली 42वी घटना दुरुस्ती. आणि या 42व्या घटना दुरुस्तीने इंदिरा गांधी सरकारच्या काळात हे स्पष्ट केलं की आत्ताच्या डिलिमिटेशन नुसार जे मतदारसंघांचे आकडे आहेत, जे मतदारसंघाची संख्या आहे ती 2001 पर्यंत म्हणजे पुढच्या 25 वर्षांसाठी कायम राहील हे सांगण्यात आलं. 2001 पर्यंत मतदारसंघांची संख्या, त्यांची रचना ही गोठवण्यात आली आणि त्यात असं नमूद करण्यात आले की 2001 नंतर जी कोणती लोकसंख्या पार पडेल, लोकसंख्या कार्यक्रम पार पडेल, त्यानुसार पुढचं डिलिमिटेशन होईल. नंतर 2001 उजाडला तोपर्यंत जी डिस्पॅरिटी होती, जी तफावत होती, जी दरी होती ती अधिक रुंद झालेली होती. उत्तरेतल्या राज्यांची संख्या अधिकच वाढलेली होती, तिथली लोकसंख्या अधिक वाढलेली होती आणि दक्षिणेतल्या राज्यांची अजून कमी झालेली होती. आणि म्हणून 2001 साली पुन्हा त्या काळी सरकार ज्याचं होतं वाजपेयी सरकारने अजून एक घटना दुरुस्ती केली, जी होती 84वी घटना दुरुस्ती. आणि या 84व्या घटना दुरुस्तीने 2001 साली जी करण्यात आली त्यात नमूद करण्यात आलं की आजच्याच प्रमाणे जी लोकसंख्या आहे, जी मतदारसंघाची संख्या आहे ती 2026 पर्यंत गोठवण्यात आली. म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीने त्या तत्कालीन सरकारने 25 वर्षांची वेळ मारून दिली. 84व्या घटना दुरुस्तीने या सरकारने 2001 साली जी करण्यात आली त्यांनी 1976 वरून 2001 पर्यंत परिस्थिती पुढे नेली. 2001 साली 84व्या घटना दुरुस्तीने ही परिस्थिती 2026 पर्यंत फ्रीज करून ठेवली. म्हणजे आज आपल्या देशात 2026 साली जे मतदारसंघांचे आकार आहेत, जी मतदारसंघांची संख्या आहे ती 1971च्या आकडेवारीनुसार आहे, 1971च्या लोकसंख्येनुसार आहे. आणि प्रशासकीय दृष्टिकोनाचा विचार केला तर हे नक्कीच चांगलं चित्र नाही. म्हणजे देशात आज लोकसंख्येत किंवा मतदारसंघामध्ये इतकी डिस्पॅरिटी आहे की काही आकडे तुमच्या समोर तुम्ही ठेवले तर तुम्ही थक्क व्हाल. ठाण्यासारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये 25 ते 26 लाख, पुन्हा आम्ही सांगतो 25 ते 26 लाख मतदारांसाठी एक खासदार आहे. मावळ सारख्या लोकसभा मतदारसंघासाठी 25.1 लाख मतदार आहेत. बारामतीमध्ये 23.7 लाख मतदार आहेत. आणि हे आकडे 2024च्या लोकसभा निवडणुकीचे मी तुम्हाला सांगतोय. हे ठाण्याला एका ठिकाणी 25 ते 26 लाख मतदार एका मतदारसंघात असताना दुसरं सर्वात कमी मतदार असणारे महाराष्ट्रापुरता मी बोलतोय तर मतदारसंघ आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग फक्त 14.6 लाख, मुंबई साऊथ म्हणजे मुंबई दक्षिण ज्याला आपण म्हणतो 15 लाख, आणि मुंबई नॉर्थ वेस्ट मुंबई वायव्य इथे आहेत 15.8 लाख. म्हणजे जवळजवळ 10 ते 12 लाखांचा फरक दोन मतदारसंघांमध्ये आहे महाराष्ट्रापुरता विचार केला तर, जे की नजीकच्या जिल्ह्यांमध्ये पडतात. इतका मोठा फरक असणारे मतदारसंघ हे प्रशासकीय दृष्टिकोनातून नक्कीच चांगले नाही. जे महाराष्ट्रापुरता मी तुम्हाला हे उदाहरण दिलं, पण देश पातळीवरती जर काही उदाहरण द्यायचं झालं तर मल्कागिरी नावाचा एक मतदारसंघ आहे, जो आहे मला वाटतं आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातला. तिकडे जवळजवळ 37.8 लाख मतदार एका मतदारसंघात येतात. त्यानंतर बेंगलोर नॉर्थ या एका मतदारसंघामध्ये 32.15 लाख मतदार आहेत. मी लोकसंख्या म्हणत नाहीये तर मी मतदारांची संख्या सांगतोय. मतदारांपेक्षा अधिकची लोकसंख्या त्या प्रदेशात राहते ज्यांना मतदानाचा हक्क सुद्धा नाहीये, जे 18 वर्षाखालील असतील किंवा जे परदेशी नागरिक असतील, इतर कोणी असतील. मी ही लोकसंख्या मेन्शन करत नाही तर मी मतदारांची संख्या सांगतोय. त्यानंतर गाझियाबाद या उत्तर प्रदेश मधल्या मतदारसंघामध्ये, म्हणजे उत्तर प्रदेश मधला सर्वाधिक मतदार असणारा मतदारसंघ, तिकडे आहे 29.50 लाख. आणि उत्तर प्रदेश मधला हा एकच मतदारसंघ नाही तर असे अनेक मतदारसंघ आहेत की ज्यांच्यातली मतदारांची संख्या ही 25 लाखांच्या घरात आहे. आणि देशाच्या प्रशासकीय दृष्टिकोनाचा जर विचार केला एका मतदारसंघामध्ये इतकी 25 लाखांची असणारी मतदारांची संख्या ही चांगला दृष्टिकोन नाही. देश पातळीवरती दुसऱ्या देशात जर आपण विचार केला तर ब्रिटन सारख्या देशामध्ये एका खासदाराकडे फक्त मतदार आहे साधारणपणे 68 ते 75 हजार.
1 लाख पॉप्युलेशनच्या मागे जवळजवळ तिकडे एक खासदार आहे. रफली जर एव्हरेज काढला तर ब्रिटन सारख्या देशामध्ये 1 लाख लोकांमध्ये एक खासदार आहे. तिकडे ब्रिटन सारख्या छोटासा देश असणाऱ्या आकाराने छोटासा देश असणाऱ्या ठिकाणी 650 खासदार आहेत आणि आपल्या प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या म्हणजे 1971 जर आकडेवारी मी तुम्हाला सांगायची झाली, 1971 लोकसंख्या देशाची फार कमी होती, जवळजवळ 54.8 कोटी. 1971 साली 54.8 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशाच्या आकडेवारीप्रमाणे तेव्हाच्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करून ठेवण्यात आलेली आणि आज देशाची लोकसंख्या जवळजवळ 140 ते 150 कोटीच्या घरात जाऊन पोहोचलेली आहे आणि ह्याच्यामध्ये फेररचना करणं गरजेचं आहे. जो कधी सरकारचा प्रयत्न होता ज्याच्यासाठी डिलिमिटेशन केलं जाणार होतं. बरं, या डिलिमिटेशनचा मुद्दा किंवा या डिलिमिटेशनचा उल्लेख हा साधारणपणे या 106व्या घटना दुरुस्तीत करण्यात आलेला होताच आणि त्याच्यामध्येच महिला सुरक्षा महिला वंदन अधिनियम ज्याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं जाणार होतं. पण या 106व्या घटना दुरुस्ती ऍक्ट मध्ये उल्लेख असा होता की जी कोणती आता नवीन सेन्सस पार पडेल, याचा अर्थ 2026 ची सेन्सस पार पडणार, 2026 ची सेन्सस पार पडून ती त्याचे आकडे पुढेपर्यंत 2027 किंवा पुढे 28 पर्यंत उजाडेल. या आकडेवारीनुसार नंतर डिलिमिटेशन पार पडेल ज्याच्यासाठी डिलिमिटेशन कमिशन काम करेल. बरं, डिलिमिटेशन कमिशनने जाहीर केलेले मतदारसंघ हे जसेच्या तसे लागू होत नाहीत. त्याच्यावरती नागरिकांना इतर संस्थांना आक्षेप घेण्याचा हरकती नोंदवण्याचा अधिकार असतो. त्यामुळे त्याच्यात जवळजवळ 2 ते 3 वर्षांचा काळ जाणार हे नक्की आहे. आता हा 2 ते 3 वर्षांचा काळ जाताना साधारणपणे 2030 किंवा 2031 उजाडू शकतो फायनल डिलिमिटेशनचे आकडे आणि मॅपिंग पुढे यायला. त्यामुळे जर 2031 या 106व्या घटना दुरुस्तीनुसार जर आपण आकडेवारी करायला गेलो तर 2031 उजाडला असता. याचा अर्थ 2029च्या निवडणुकीसाठी 33% आरक्षण महिलांचं लागू करणं शक्य नव्हतं. ते अर्थात 2034च्या इलेक्शन वरती जाणार होतं आणि 2034च्या इलेक्शन पर्यंत तितका वाट बघायला लागू नये म्हणून सरकारने आता आणलं होतं 2029च्याच इलेक्शनला लागू व्हावं या उद्देशाने 131वं घटना दुरुस्ती विधेयक. या घटना दुरुस्ती विधेयकात काय मेन्शन करण्यात आलं होतं तर आता 2026 ची सेन्सस पार पडण्याआधी ज्या सेन्ससचे आकडे हातामध्ये उपलब्ध आहेत म्हणजे 2011 ची सेन्सस आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याची आकडेवारी उपलब्ध आहे. तर या 2011च्या आकडेवारीप्रमाणे सर्व मतदारसंघाची पुनर्रचना खास करून लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना पार पडावी आणि त्या नवीन जाहीर होणाऱ्या आकड्यांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावं. कारण आजच्या घडीला 1971च्या आकडेवारीप्रमाणे देशभरात आहे साधारण 543 खासदार आणि ही 543 खासदारांची संख्या या नवीन विधेयकामध्ये 850 पर्यंत वाढवण्याची तरतूद होती आणि या 850 खासदारांमध्ये 33% आरक्षण साधारणपणे 284 खासदार महिला असल्या असत्या. आज 543 मध्ये जर आकडेवारी जाहीर करायची म्हटली तर जवळजवळ 181 खासदार महिला करावे लागतील. पण ह्याच्यामध्ये गोम अशी आहे, ह्याच्यामध्ये गडबड अशी आहे की जर महाराष्ट्रापुरता मी तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्रात आज एकूण खासदार आहेत 48. जर याच संख्येवरती 33% आरक्षण लागू केलं तर जवळजवळ 16 महिला खासदार या बाय कंपल्शन असतील. पण आज 2024ला जी निवडणूक पार पडली त्यानुसार महाराष्ट्रात आहेत फक्त 7 महिला खासदार आणि 7 महिला खासदार जर आता आहेत आणि जर 16 बाय कंपल्शन केल्या तर 9 महिला खासदारांची संख्या वाढेल. पण याच्यासोबत जे 9 इतर पुरुष खासदार आहेत त्यांना आपला हक्क गमवावा लागेल. जे कधी 4 ते 5 टर्म खासदार असतील जे मागचे अनेक वर्ष आपलं खासदारकीचं काम चांगलं करून सतत निवडून येत असतील मग अशा 9 लोकांवर हा अन्याय ठरेल आणि म्हणून असणाऱ्या जागांवरती आरक्षण लागू न करता आरक्षणाची ही जी संख्या आहे ती नवीन आकड्यांवर लागवावी हा सरकारचा कोणीतरी माणूस होता. पण हे 131वं घटना दुरुस्ती विधेयक पारित न होऊ शकल्यामुळे हा प्रयत्न जो आहे तो कुठे हाणून पडला गेलेला आहे. 16 आकडे जर आपण महाराष्ट्रापुरता मी जर तुम्हाला म्हणतोय तर 16 जागा आरक्षित करताना इतर 9 जणांवर अन्याय होणार होता. देश पातळीवरती विचार केला तर 181 जागा बाय कंपल्शन रिझर्वेशन करताना आजच्या या लोकसभेमध्ये जी 18वी लोकसभा आहे तिकडे एकूण महिला खासदारांची संख्या फक्त 74 आहे. 107 अतिरिक्त जागा निर्माण झाल्या असतात महिलांच्या ज्याच्यामुळे देशभरातले असे 107 खासदार जे जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये घरी बसून राहावं लागलं असं त्यांची काही चूक नसताना निव्वळ राजकीय कारणामुळे. आणि असं होऊ नये म्हणून सरकारने कुठेतरी 131वं घटना दुरुस्ती विधेयक आणलं होतं ज्याच्यामुळे अर्थात राजकीय कारणांमुळे म्हणा किंवा काही म्हणा तर ते विधेयक पारित होऊ शकले नाही. म्हणजे मी तुम्हाला काही आकडेवारी जर सांगितली तर पहिल्या लोकसभेमध्ये महिलांचं प्रमाण होतं 5%.
त्याच्यानंतर आतापर्यंतचा सर्वात कमी आकडेवारी महिलांची होती 6व्या लोकसभेमध्ये फक्त 3.5%. सर्वाधिक होती मागच्या लोकसभेमध्ये जी 17वी लोकसभा होती, त्याच्यामध्ये 15% महिला होत्या, ज्या 78, मी बाय स्पेसिफिक तुम्हाला आकडा सांगायचा झाला तर. आणि या लोकसभेमध्ये जी आता 18वी लोकसभा निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये 14% महिला आहेत, म्हणजे बाय संख्येने 74 महिला आहेत. पक्षीय आकडेवारी जर तुम्हाला सांगायची झाली तर कोणत्या पक्षाने किती महिलांना उमेदवारी दिली आणि किती निवडून आल्या, त्याच्यामध्ये सर्वाधिक आकडेवारी ही टीएमसी, तृणमूल काँग्रेस, जो ममता बॅनर्जींचा पक्ष आहे, त्यांचे 29 पैकी 11 खासदार महिला आहेत, म्हणजे 38%. 33% आरक्षणाची कॅपिंग आहे. टीएमसी मध्ये ऑलरेडी 38% आहे, म्हणजे त्यांनी महिला आरक्षण स्वतःच्या पक्षापुरता का होईना केलेलं आहे असं आपण हमखासपणे म्हणू शकतो. त्याच्या पुढे जाऊन जर मी तुम्हाला आकडेवारी सांगितले तर डीएमके या पक्षाचे द्रमुक पक्ष 22 पैकी 3 खासदार म्हणजे निव्वळ 14%. समाजवादी पक्ष 37 पैकी 5 खासदार 13.5%. संख्येने सर्वाधिक महिला खासदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, पण ते 240 पैकी आहेत, म्हणजे आकडेवारीमध्ये होतात 12.9%. आणि काँग्रेस, ज्यांनी ह्या खासदाराला, ज्या आता या विधेयकाला विरोध केला, त्यांचे 100 पैकी 13 खासदार आहेत, म्हणजे 13%. संख्येने भारतीय जनता पक्षाच्या सर्वात जास्त महिला खासदार आहेत. आकडेवारीनुसार तृणमूल काँग्रेसच्या 38% या सर्वात जास्त खासदार आहेत. आणि याच पक्ष होते ज्यांची आकडेवारी सर्वात जास्त आहे, सर्वात कमी आहे, त्याच पक्षांनी या विधेयकाला विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की डिलिमिटेशनला हे आरक्षण न जोडता, डिलिमिटेशन होऊ न देता आत्ताच्या आकडेवारीवरती त्यांनी महिला आरक्षण लावावं. पण टीएमसी हा एकमेव विरोधी पक्ष सोडला तर बाकी पक्षांनी त्यांच्या पक्षापुरता तरी हे आरक्षण लागू करणं हरकत नव्हती. त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये महिलांना तिकीट देताना 33% आरक्षण जर दिलं असतं तर अर्थात त्यांच्याकडे 33% महिला खासदार निवडून येतीलच. पण निव्वळ राजकारणाच्या मोहापोटी किंवा कोणत्या अनेक राजकीय गोष्टींपोटी यांनी ते आरक्षण, ते विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. आणि देशापुढे आता हे डिलिमिटेशन आणि हे महिला आरक्षण विधेयक येईपर्यंत 2034 उजाडेल असं काहींना वाटत असलं तरी सरकार इथे थांबणार नाही हे आपण नक्की म्हणू शकतो. कारण 2029च्या निवडणुकीला अजून 2 ते 2.5 वर्षांचा कालावधी बाकी आहे. आणि या काळामध्ये पुन्हा ही विधेयक काही सुधारणांसह किंवा काही सुधारणांशिवाय पुन्हा इंट्रोड्यूस केलं जाईल असं म्हटलं जाते. त्यामुळे महिला आरक्षणासाठी आपल्याला 2034 पर्यंत वाट बघावी लागेल का 2029लाच ते लागू होईल हे येणारा काळच ठरवेल. बाकी या संदर्भात तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.